सुस्वागतम. सर्वांना नमस्कार. आज शनिवार आहे आणि लवकरच आता हनुमान जयंती पण येणार आहे. तर मारुती रायाचं आपण स्मरण करूया. मनोजवम मारुततुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजं वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. काल आपण क्लिहोदराच्या संदर्भातली लक्षणं आणि त्याच्या कल्पाबद्दलचे श्लोक आपण वाचलेले आहेत. त्याची टीका आणि त्याच्यावरचं विवेचन राहिलेलं आहे. तर या टीकेमध्ये टीका आपण आता बघूया. पहिल्यांदा तर पहिल्यांदा लक्षणं सांगितलेली आहे. मुदावर्त रुजाना ही दाह मोह तृषा ज्वरही गौरव अरुचि काठिन्यही च अनिलादीन यथाक्रमम लिंगैः प्लीहानि अधिका दृष्ट्वा रक्तं चापि स्वलक्षणैः चिकित्सां संप्रकुर्वीत यथा दोषं यथा वनम. तर लक्षण पाहून जसा दोष आहे, जशी लक्षण आहेत, जसं वन आहे तसं पाहून चिकित्सा करावी हे सुरुवातीला सांगितलं. उदावर्त इत्यादी लक्षण ची यादी दिलेली आहे. अनिलादीनाम यथाक्रमम उदावर्त रुजानंतर अगदी क्रमाने दिली. उदावर्त हे लक्षण असेल तर वातप्रधान अवस्था आहे. उदावर्त रुजा अनाह ही वातम. तर उदावर्त रुजा अनाह ही लक्षण असतील तर वातोदर. दाह मोह तृषा ज्वर ही पित्तम. दाह मोह तृषा ज्वर असेल तर पित्त प्रधान अवस्था आहे. शेष ही कफ. इतर जी लक्षणं आहेत त्यांनी कफ प्रधान अवस्था आहे. हे म्हणजे शेषही म्हणजे गौरव अरुची काठिन्य ही कफाची लक्षण आहेत. तर दृष्ट्वा चिकित्साम कुर्वीत. तर ही वातप्रधान अवस्था आहे का पित्तप्रधान आहे का कफप्रधान आहे किंवा वात जो पित्त जो कफ ही थोडक्यात लक्षणं दिलेली आहेत. तर ती पाहून चिकित्सा करावी. किंच बाधितम रक्तम तत् लक्षणही दृष्ट्वा चिकित्सा. त्याप्रमाणे रक्तदृष्टी पाहून सुद्धा या प्लिहामध्ये रक्तदृष्टी असते तर तिचाही विचार करून चिकित्सा करावी. तत्र रक्तस्य लक्षणांनी विधी शोणितेय उक्तानि. विधी शोणितीय नावाचा जो अध्याय आहे त्यामध्ये रक्तदृष्टीची सगळी लक्षणं सांगितलेली आहे. तत्रांतरे विदाहम तृष्णा वैरस्यम गात्रगौरव मूर्छा इत्यादी ज्ञेयानी. तर रक्तदृष्टीच्या लक्षणामध्ये विदाह, तृष्णा, वैरस्य, गात्र गौरव म्हणजे अवयवांचा जडपणा, मूर्छा ही रक्तदृष्टीची लक्षणं आहेत. ती समजावीत. प्लिनी इति प्लिहोदरे. तर प्लिनी हा सप्तमी प्लिहा शब्दाचा सप्तमी प्लिहन असा मूळ शब्द आहे. प्लिनी सप्तमी. तर प्लिनी हा जो शब्द आलेला आहे त्याचा प्लिनी याचा अर्थ प्लिहोदरे दिलेला आहे. लिंगैः प्लिनी अधिका दृष्ट्वा रक्तम चापि स्वलक्षणे. तर प्लिहोदरामध्ये असा अर्थ घ्यायचा आहे. यथादोषमिति उल्बण दोष प्रशमनीयम. यथादोष याचा अर्थ जो दोष अधिक आहे त्याची चिकित्सा करावी. वामे बाहू शिरावितः सामान्य उक्तापि सुश्रुत प्रत्ययात पूर्वराख्य शिरा यथोज्ञेयः. तर प्लिहा उदरामध्ये प्लिहोदरामध्ये डाव्या बाजूच्या हाताचा शिरावेद करावा. तर वामे बाहौ शिरावेद हा समान सुश्रुत प्रत्ययात पूर्वराख्य शिरावेदो ज्ञेया. तर ही जी सुबाटल व्हेन आहे तिथून रक्तमोक्षण करावं. डाव्या कोपराच्या तिथली जी शिरा आहे त्या शिरेमधून रक्तमोक्षण करावं प्लिहोदरामध्ये. हे पण सांगितले रक्तदृष्टी विचारात घेऊन.
पुढे काही संत सांगितलेले आहेत. पिप्पली ही वा प्रयोजयेत इति रसायनोक्त पिप्पली वर्धमानम प्रयोजयेत. वर्धमान पिंपळी रसायन जे सांगितलेलं आहे ते या ठिकाणी वापरायचं. पिप्पली जे रसायन अध्यायामध्ये आपण पाहिलेलं आहे. रोहित कलता रोहितक इथे रोहित कलता म्हणजे रोहितक या नावाची वनस्पती. कांडका येते स्वल्प प्रमाण खंडा लहान लहान तुकडे त्याला कांडक म्हणतात. त्याचे लहान तुकडे काढा करण्यासाठी जी भरड केली जाते त्याला कांडक किंवा लहान लहान तुकडे याला कांडक असा शब्द आहे. इथे जो वर श्लोक आलेला आहे. रोहित त्वचः कृपापलानां रोहित कलतानां तू कांडकान अभया जले. रोहित कारिष्ट कसं बनवायचं तिथं सांगितलंय. तर अभया जल म्हणजे हरितकीच्या काढ्यामध्ये जे रोहितकाचे तुकडे बारीक बारीक तुकडे घालून ठेवायचे आहे. आसून यादिती द्रवे मग्नाः कृत्वा संधानार्थम स्थापयेत. आसूनुयात तर संधानीकरण आसव बनवण्यासाठी जी काही संधान प्रक्रिया असते त्याच्यामध्ये त्या द्रवामध्ये ह्या काही गोष्टी टाकून ठेवून संधान करण्यासाठी ठेवायच्या असतात. मात कापड करून तो जो घट वगैरे आहे तो एकतर जमिनीत पुरतात किंवा धान्याच्या राशीत ठेवतात. अशा पद्धतीची जी प्रक्रिया आहे त्याला आसूनुयाद शब्द आहे. रोहितक इत्यादौ सप्तपंचाशत् फले क्वाथे अष्टगुणम उदकम दत्वा पादावशेषेण द्विपलोपेत चतुर्दश शरावमानः क्वात्व होती. रोहितकाचा काढा कसा करायचा त्याचं प्रमाण दिलेलं आहे. सर्वैहि तैहि च अपि तुल्यया यदि रोहितक त्वचः पंचफलानि इत्यर्थः. पंचफल एवढ्या प्रमाणात रक्तरोहिणा रोहितक म्हणजे त्याची साल घ्यायची आहे. पिष्टैहि ती पंचकोलैहि पिष्टैहि तर पंचकोल त्यामध्ये वापरायची आहेत. अग्निकर्म इति तथा विभक्ति परिणाम आदोहितकत्वचा पिष्टा इति ज्ञेयम्. अग्निकर्म इति गुल्म अत्र अपि अग्निकर्म वदन्ति. अग्निकर्म सुद्धा प्लिहोदरामध्ये सांगितलेलं आहे. तच्च वातकफोल्मणे प्लिहोदरे एव ज्ञेयम्. तर त्यामध्ये जेव्हा वातकफाचं अधिक्य असेल त्यावेळेला या प्लिहोदरामध्ये अग्निकर्म सुद्धा करायचं आहे. दीपनीय समायुतैहि इति पिप्पल्यादी दीपनीय गणसंस्कृतैहि इत्यर्थः. तर पुढे जी चिकित्सेमध्ये ज्या ठिकाणी दीपनीय असं शब्द तर दीपनीय गण जो आहे पिप्पली इत्यादी दीपनीय गण आहे तो वापरायचा आहे. तर अशा पद्धतीनं प्लिहोदराची चिकित्सा या ठिकाणी सांगितलेली आहे. तर प्लिहोदर जरी असला तरी त्याच्यामध्ये सुद्धा कोणते दोष प्राधान्य आहे तो विचार करून चिकित्सा करायची आहे. तर प्लिहोदरामध्ये उदावरत रुचा आणि अनाह ही जर 3 लक्षणं असतील तर तो वातप्रधान अवस्था किंवा वातदोष जाणावा. दाह मोह कृष्णाधिक्य आणि ज्वर असतील तर पित्तदोष प्राधान्य जाणावं आणि उदरगौरव अरुची उदरकाठिण्य या लक्षणांनी कफाचा अनुबंध समजून घ्यावा. आणि ही सर्व दोषांची लक्षणे आढळली तर तो सान्निपातिक प्लिहोदर आणि सगळीच असतील तर त्याला सान्निपातिक प्लिहोदर समजावा. आणि रक्ताच्या अधिक्याने उत्पन्न होणाऱ्या प्लिहोदरामध्ये रक्तदृष्टीची लक्षणं मिळतात आणि वरील लक्षणांच्या आधारे दोषांचे बलाबल पाहून चिकित्सा करावी. तर प्लिहोदरामध्ये स्नेहन चिकित्सा सूत्र जे सांगितलेलं आहे
स्नेहनम स्नेह स्वेदम स्नेहम स्वेदम विरेकम च निरुहम अनुवासनम समीक्ष कारयेत बाहो वामे वा विधयेत शिराम. तर गृहोदरामध्ये स्नेहन स्वेदन विरेचन केल्यानंतर निरुह आणि अनुवासनाचा प्रयोग करावा आणि त्यांनी जर यश मिळालं नाही तर डाव्या हाताच्या शिरेतून रक्तमोक्षण करावे, रक्तमोक्षण करावं, असं विस्तृती करावी आणि षटफलघृत, पिंपळी, गुळ आणि हरितकी तसेच क्षार आणि अरिष्टे यांचा सुद्धा लिहोदरामध्ये प्रयोग करावा. षटफलम पायेत सर्पिही पिप्पलीही वा प्रयोजयेत सगुडा अभयाम वापी क्षार अरिष्ट गणान तथा. सगुडा अभया म्हणजे गुड हरितकी, गुळ आणि हरितकी द्यायची आहे. तर आता पुढे मग काही कल्प पण सांगितलेले आहेत. तर षटफलघृत, पिंपळी, गुळ आणि हरितकी तसेच क्षार आणि अरिष्ट यांचा सुद्धा लिहोदरामध्ये प्रयोग करावा. आता त्यानंतर काही शमन कल्पांचा उपयोग सांगितलेला आहे. त्यातलं पिप्पल्यादी चूर्ण हा कल्प सांगितलेला आहे. या पिप्पली नागरम दंती चित्रकम द्विगुणा भयम विडंगांशितम चूर्णम एतत उष्णाम गुणा पिबेत. तर पिप्पल्यादी चूर्णामध्ये पिंपळी, सुंठ, दंती, चित्रक, वावडिंग हे एक एक भाग आणि हरितकी 2 भाग असं तयार करावं हे पिप्पल्यादी चूर्ण आणि ते गरम पाण्याबरोबर योग्य मात्रेमध्ये प्यावं. पुढे विडंग आदी क्षार सांगितलेलं आहे. विडंगम चित्रकम शुंठीम स्वगुप्ताम सैंधवम वचा दग्ध्वा कपाले पैसा गुल्म प्लिहा पुहम पिबेत. तर विडंगादी क्षार सांगितलेले आहेत. त्यामध्ये वावडिंग, चित्रक, सुंठ, सैंधव आणि वेखंड ही सर्व गायीच्या तुपात मिसळून एका मातीच्या घटामध्ये भरावी आणि त्याचं तोंड बंद करून उन्हात ठेवावं आणि गार झाल्यानंतर काढून संग्रह करावा. आणि हा विडंगादी क्षार दुधाबरोबर पाचन केल्याने गुल्म आणि त्रिकोदर शांत होतो. पुढे रोहितकादी योग सांगितलेला आहे. रोहित कलतानाम तू कांडकान अभयाजले मूत्रे वा सुनुयात आसुनुयात मूत्रे वा आसुनुयात तच्च सप्तरात्मस्थितम पिबेत. तर रोहितकाच्या कोवळ्या फांद्या आणि त्यांचे छोटे तुकडे करून ते हरितकीच्या काढ्यामध्ये किंवा गोमूत्रात 7 दिवस पर्यंत भिजत ठेवावेत आणि 7 दिवसानंतर या कांड्या हाताने रगडाव्या आणि गाळून घ्यावं ते तयार झालेलं औषध. आणि या रोहितक योगाचं सेवन केल्यावर कामना, गुल्म, अर्श, प्रमेह, हा उदर आणि सर्व प्रकारचे निरोग नष्ट होतात. या औषधाचं पचन झाल्यानंतर जंगल पशुपक्ष्यांच्या मांसरसाबरोबर आहार घ्यावा. तर पहिल्यांदा कृती सांगितली आणि पुढे रोग सांगितले. कामाला गुल्म मेहा अर्श सर्वोदर तुम्ही जंगल रसही जीर्णे अत्र भोजनम. तर हा रोहितकादी योग सांगितलेला आहे. तर रोहितकाच्या शाखा या हरितच्या काड्यात किंवा गोमूत्रात 7 दिवस भिजत ठेवून त्यानंतर ते जे तयार होईल तो द्रव जर घेतला तर हा निकोदर आणि इतर रोगांमध्ये पण उपयुक्त आहे. रोहितकारिष्ट बाजारामध्ये विकत मिळतं, त्याचाही चांगला उपयोग होतो. नंतर पुढे एक रोहितक घृत सांगितलेला आहे.
रोहितक त्वच कृत्वा फलानां पंचविंशतिं कोलद्वीप्रस्थ संयुक्तं कषायम् उपकल्पयेत् फलिकैः पंचकोलैस्तु तैः सर्वैश्च विपुल्यया रोहितकत्वचा तिष्ठेत घृतप्रस्थं विपाचयेत्. आणि पुढे त्याचे उपयोग सांगितले. लिहाभिवृद्धम क्षमयेत आशु प्रयोजितम तथा गुलमोदर श्वास कृमी पांडुत्व कामलाहा. तर हे जे रोहितक घृत आहे ते त्यासाठी रोहितकाची साल 25 पल, बोर 2 प्रस्थ 8 पट पाण्यामध्ये घालून काढा तयार करावा आणि 1/4 उरल्यावर गाळून घ्यावं. आणि या प्रकारे तयार होणाऱ्या काढ्यामध्ये पंचकोलातील द्रव्ये प्रत्येकी 1 पल आणि रोहितक साल यांचा कल्क तयार करून मिसळावा आणि यामध्ये गाईचं तूप 1 प्रस्थ मिसळून घृतपाक करावा, म्हणजे सिद्ध घृत बनवावं. आणि या रोहितक घृताच्या उपयोगामुळं लिहावृद्धी शीघ्रतेने कमी होते. तसेच गुल्म, सर्व प्रकारची उदर, श्वास, कृमी, पांडू आणि कामाला रोग सुद्धा शीघ्रतेने शांत होतात. आता पुढे अग्निकर्माचं महत्व सांगितलेलं आहे. अग्निकर्मच्या पूर्वीच विषगवात कपोल म्हणे. तर अग्निकर्म करावं जेव्हा वात कप प्रधान अवस्था असते त्यावेळेला अग्निकर्म करावं. आणि पुढे आणखीन दोषानुरूप थोडी चिकित्सा दिलेली आहे. पैतिके जीवनीया आणि सर्पीशी क्षीरवस्तयः रक्तावशेषः संशुद्धी क्षीरपानं च प्रशस्यते क्षीरपानं च शस्यते युषैः मांसरसैश्चापि दीपनीय समानते यकृती प्रियवत् सर्व तुल्यत्वात् भेषजं शीतम् लघूनि अन्नानि संसृज्य दंडात प्लिहोदरे भिषा. तर या प्लिहोदरामध्ये जीवनीय गणातील द्रव्यांनी सिद्ध केलेलं घृतपान, दुग्ध प्रधान निरोहवस्तीचा प्रयोग, रक्तमुक्षण, विरेचन आणि दुग्धपान हे उत्तम उपचार ठरतात. प्रशंसा केली जाते या उपचारांची. आणि अग्निदीपन करणाऱ्या द्रव्यांनी युक्त मुदगयुष किंवा मांस रसाबरोबर लघु अन्नाचं सेवन करावं. आहार काय घ्यावा हे सांगितलेलं आहे. आणि लिहोदरामध्ये ज्या औषधी कल्पांचा आणि उपक्रमांचा उपयोग केला जातो त्याच सर्वांचा उपयोग यकृत रोगासाठी किंवा यकृत उदरासाठी पण करावा. कारण या दोन्हीतील हेतू, लक्षण आणि संप्राप्ती ही एकाच प्रकारची असल्यामुळे चिकित्सा सुद्धा सारखी आहे. यकृती प्रियवत् सर्वं तुल्यत्वात् भेषजं तम हे महत्वाचं सूत्र या ठिकाणी सांगितलं. आणि अन्न लघुनी अन्नानी संसृज्य दद्यात प्लिहो आणि लघु अन्न प्लिहोदरामध्ये द्यायचं आहे. तर रक्तमोक्षण करताना प्लिहोदरामध्ये डाव्या तर यकृतोदरामध्ये उजव्या हातातून रक्त